जुन्नर शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी कुकडी पाटबंधारे विभागाची आहे। आम्ही नियमित पाणीपट्टी भरतो, वेळेत पाणीपट्टी भरतो, तरीही पाटबंधारे विभागाकडून आम्हाला पाणी मिळत नाही। गेल्या 4 दिवसापासून आम्ही जुन्नरकरांना पाणी देऊ शकलो नाही, याची आम्हालाही खंत आहे। तहसील कचेरीला कळूनही मगरूर अधिकारी आमच्याशी नीट बोलत नाही। जनतेला जर पाणी मिळत नसेल तर या जनतेसाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल होऊ द्या, आम्ही त्याला घाबरत नाही। आम्ही या पाणी प्रश्नासाठी जुन्नर शहरामध्ये तहसील कचेरीच्या बाजूला उपोषण करतोय, असा पवित्रा घेतला आहे जुन्नर नगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी। या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या व्यथा मांडल्या। आम्ही पाणीपट्टी भरू नये जर पाणी मिळत नसेल आणि हे प्रशासन मगरूरपणे वागत असेल तर ते आम्ही कदापिही खपून घेणार नाही। जुन्नर तहसीलदार स्वतःला काय समजतात, जनतेसाठी आपण आहोत याचं भान त्यांना निश्चित असायला हवं। या जनतेसाठी कितीही त्रास झाला तरी आम्ही तो सहन करू, मात्र जुन्नरकरांना त्यांचे हक्क त्यांना वेळेवर पाणी देण्याचा आमचा प्रयत्नच राहील, अशी भूमिका शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतली आहे। या संदर्भामध्ये नगरसेवक काय म्हणतात ऐकूयात। शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स। पाणी सोडण्यासंदर्भात मुख्य अधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार केलेला आहे। कालपासून बंधाऱ्यातलं पाणी अगदी बंधारा कोरडा ठणठणीत झालेला आहे। याबाबतचं पाटबंधारे विभागाचं लक्ष वेधून घेतल्यानंतर सुद्धा आमच्या झालेल्या मागील वर्षीच्या बोलणीप्रमाणे नगरपालिकेने पत्रव्यवहार केल्यानंतर ताबडतोब बंधाऱ्याला पाणी सोडण्यात येईल अशा प्रकारची तिथल्या अभियंत्यांनी आम्हाला दिलेल्या आश्वासनामुळे मागील वर्षी सुद्धा आम्ही जे काही आंदोलन वगैरे करणार होतो तर ते आंदोलन त्या अभियंत्यांच्या शब्दाखातीर किंवा त्यांच्या प्रेमापोटी आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून ते आंदोलन आम्ही थांबवलं होतं। त्याही वेळी आमचे सगळे पत्रकार मित्र नारायणगावला कुकडीच्या ऑफिसमध्ये हजर होते। ते झाल्यानंतर मागील 2-4 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये व्यवस्थित सगळं पैकी चाललं होतं, परंतु मागच्या 15 दिवसापासून जसं पाणी टंचाई वगैरेचे सगळं समोर यायला लागल्यानंतर पाटबंधारे विभाग जुन्नर शहर वासियांच्या हक्काच्या पिण्याच्या पाण्याला देण्यापासून वंचित ठेवत आहे। आणि वंचित ठेवत असताना आम्ही मागणी करत असताना आम्हाला कुठल्याही प्रकारचा आमच्या पत्रव्यवहाराला आम्ही केलेल्या मागणीला कुठल्याही प्रकारचं सहकार्य पाटबंधारे विभाग तहसील विभाग करत नाही, असं मी जाहीरपणे या ठिकाणी आरोप करतोय आणि त्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत। आणि म्हणून काल रात्रीपर्यंत आम्ही पाणी येण्याची जॉपेलला पाणी येण्याची बंधाऱ्याला पाणी येण्याची वाट बघितली आणि रात्रीपर्यंत वाट बघत असताना तरी सुद्धा त्यांनी अतिशय हलगर्जीपणा दाखवून आज सुद्धा जुन्नर शहर आज सकाळी पिण्याच्या पाण्यापासून वंचित शहरवासी राहिले, याचं आतोनात दुःख होऊन मी आणि माझे नगरसेवक सहकारी मित्रांनी या ठिकाणी उद्या सकाळी 10 वाजल्यापासून जुन्नर तहसील कचेरीच्या उत्तर गेटला तांदूळ बाजारच्या गेटला आमरण उपोषण करण्याचा आम्ही या ठिकाणी निर्धार केलेला आहे। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एनी हाऊ कंडिशन आमच्या हक्काचं असलेलं पाणी पिण्याच्या पाण्याला शासनाची सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे, असं माझ्या माहितीप्रमाणे एवढ्यापर्यंत मला निश्चितपणे माहिती आहे। आणि आम्ही जे मागतोय जुन्नर शहरवासी जे मागतात ते पिण्याचं पाणी मागतात। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही टेक्निकल अडचणी पाटबंधारे विभागाकडून सांगितले जातात, काही MSCB कडून सांगितले जातात, काही तहसील कार्यालयाकडून सांगितले जातात आणि तिघांचं कम्युनिकेशन शहर पाणी पुरवठ्याच्या बाबतीत योग्य नसल्यामुळे त्याबाबतचे जे काही हालापेष्ट आहेत ते आम्हाला आणि आमच्या शहरवासीय बंधू भगिनींना सोसायला लागतात। आणि म्हणून हे सगळं असताना याबाबतचे आमच्या मागण्या काय आहेत पाटबंधारे विभागाकडे, याबाबत मी तुम्हाला सविस्तर या ठिकाणी आता खुलासा करतोय। त्यामध्ये आमची सगळ्यात पहिली मागणी आहे की नगर परिषदेला आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा करण्यासाठी पाटबंधारे विभाग यांनी पत्रव्यवहारासाठी भ्रमणध्वनीसाठी कायमस्वरूपी एका व्यक्तीची नियुक्ती करावी। याचं 4 दिवसांपासून असं होत आहे की मी जाहीरपणे बोलतो, कोणाला माझ्यावर काय प्रशासनाला कारवाई करायची असेल, गुन्हे दाखल करायचे असतील त्यांनी निश्चितपणे करावे। आम्ही शिवसेनेचे सर्व नगरसेवक जनतेसाठी बांधील आहोत, आमचे नगरपालिकेचे सर्व नगरसेवक बंधू आम्ही जनतेसाठी बांधील आहोत।
प्रश्न नागरिकांचे आम्हाला विचारले जातात. कुकडीच्या अधिकारी लोकांना जुन्नरची लोक फोन करत, शहरवासियांना जबाबदार आम्ही लोक आहोत. त्यांना फोन केल्यानंतर डुमरेंना फोन केल्यानंतर ते म्हणतात देवकरांना फोन करा. देवकरांना फोन केलं की ते अजून कोणाचं तरी नाव सांगते, म्हणतात यांना सांगितलंय. म्हणजे आमची ही मागणी आहे की पाटबंधारे विभागाने एका कुठल्या तरी एका त्यांच्या कर्मचाऱ्याची जुन्नरच्या पाणी पुरवठ्याबाबतची नियुक्ती करावी लेखी, जेणेकरून आमच्या नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी असतील किंवा पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी असतील, त्यांनी लेखी अगर तोंडी त्या विभागाला कळवलं की साहेब तोच फक्त माणूस त्याला जबाबदार धरावं, याला करा त्याला करा, असं चालणार नाही. आणि आम्ही कळवल्यानंतर 12 तासाच्या आत आमच्या बंधाऱ्याला पाणी आलं पाहिजे. आम्ही कळवल्यानंतर 4 दिवस झाले अजूनपर्यंत बंधाऱ्यावर पाणी नाहीये. पहिली ही आमची मागणी की 12 तासाच्या आतमध्ये पाणी आलं पाहिजे. एकच प्रतिनिधी त्यांचा, एकच कर्मचारी पाहिजे ज्याच्याशी आम्ही संपर्क करू शकतो. त्याच्यानंतर जुन्नर नगरपालिकेला झालेल्या करारानुसार जे जुन्नर नगरपालिकेचं पाणी त्या जलाशयामध्ये आपलं राखीव ठेवण्यात आलंय, ते जे आपल्याला पाणी देतात त्या पाण्याचा कुठे अपव्यय होत असेल, कुठे चोरी होत असेल, कुठे पाणी बंधाऱ्यापर्यंत पोहोचताना त्याचा कुठे गैरवापर होत असेल, तो गैरवापर झालेलं त्यांनी सोडलेलं पाणी ते हिशोबात धरताना तिथून सोडलेलं, जलाशयातून सोडलेलं पाणी ते जॉकवेलपर्यंत पोहोचलेलं पाणी बंधारा ह्याचं काउंटिंग करून जुन्नर शहराच्या पाणी दिलेल्या पाणी पुरवठ्याची एकूण बेरीज आम्हाला सांगतात आहे. तुम्हाला एवढं टीएमसी पाणी दिलं, तुमचं आता एवढंच टीएमसी शिल्लक आहे. परंतु आमची एक रास्त मागणी अशी आहे की आम्ही जेवढं पाणी उचललंय पिण्यासाठी तेवढंच पाणी आम्हाला दिल्याचं तुम्ही ग्राह्य धरावं, त्याच मोजमाप करावं. तुमचं पाणी कुठं वाया गेलंय, कुठं अपव्यय झालाय, कुठं गैरवापर झालाय, त्याची कुठं चोरी झाली आहे ते तुम्ही तुमचं शोधावं. त्याच्या बाबतीत जो काय जी कारवाई करण्याचे अधिकार आहेत ते नगरपालिकेला नसून पोलीस प्रशासन विभाग, तहसीलदार विभाग, पाटबंधारे विभाग यांना ते अधिकार आहेत. त्यांनी त्याबाबतची कारवाई कराव्या आणि आम्हाला पाणी, जेवढं पाणी आम्ही वापरलंय प्रत्यक्ष पिण्यासाठी तेवढंच फक्त आमचा हिशोब धरावा. तुमचा झालेला गैरवापर, पाणी एकूण तुम्ही त्या जलाशयापासून जे काय हिशोब आहे तसा हिशोब आम्हाला चालणार नाही, अशी एक आमची या ठिकाणी या अधिकाऱ्यांना मागणी आहे. त्यानंतर बंधारा हद्दीत म्हणजे किमान 200-500 मीटर तरी बंधाऱ्यापासून ते बंधारा हद्दीवर पाण्याचा जे गैरवापर करतात त्यांच्यावर प्रशासन आणि पोलीस प्रशासन या आळा घालावा. हे जे काय आम्ही मागतोय, आम्ही संपूर्णपणे सगळ्यांचा, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची मुलं, आम्ही सगळ्यांचा आदर करतो, सगळ्यांचा आम्हाला आदर आहे. परंतु सगळ्यात आधी प्रायोरिटी ही पिण्याच्या पाण्याला दिली गेली पाहिजे आणि आम्ही जे मागतोय ते आमच्या हक्काचं पिण्याचं पाणी मागतोय. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे की जे काय गैरवापर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा होतोय तो थांबवला पाहिजे. त्याच्यानंतर की मागील 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी माझ्याकडे काय पुरावे, मी पुराव्याशी बोलतोय, पाहिजे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मोबाईलवर माझ्याकडे स्क्रीनशॉट काढून ठेवले की तालुक्यातले एक जबाबदार अधिकाऱ्यांना पाण्याच्या संदर्भामध्ये मी आमचे नगराध्यक्ष हे पाठपुरावा करत असताना नगराध्यक्षांच्या फोनवरून झालेले 3 कॉल या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याने उचललेले नाहीये. त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांची भेट घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्या एका प्रतिनिधीशी चर्चा झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे आता साहेब उपस्थित नसतील, त्यांना काय काम असतील ते त्यांच्या जबाबदारीत असतील, परंतु साहेब इथं आल्यानंतर किमान आम्हाला नगरसेवकांना, नगराध्यक्षांना आम्हाला चर्चेसाठी बोलवा, आमच्या काय अडचणी आहेत, पिण्याचं पाणी 3 दिवस झाले शहराला पाणी नाहीये. तर कालपासून त्याला आता 24 तास होतील 4 वाजल्यानंतर, तर आम्ही त्यांना म्हटलं होतं तासाभरात बोलवा. ते अधिकारी ऑफिसला येऊन आले पण आम्ही त्यांना तिथं आलेलं बघितलं पण, परंतु त्यांनी काय आम्हाला बोलवण्याची काय तसदी घेतली नाही. जर एवढा बेजबाबदारपणा आमच्या पाण्याबद्दल असेल आणि परत जर कधी आम्ही अशा प्रकारचं उपोषण करतोय, आम्ही शहरवासियांसाठी भांडतोय, उपोषणाला बसतोय म्हणून आचारसंहिता आहे, तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातील, तुमच्यावर कारवाई केली जाईल, अशा प्रकारची मगरुरीची भाषा जर कधी कोणी करणार असेल तर तुम्ही एक नाही शहरवासियांच्या पाण्या प्रश्नासाठी आमच्यावर 1000 गुन्हे दाखल करा, आम्ही ते संपूर्णपणे स्वीकारू. परंतु असं बेजबाबदार वागणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
आणि त्यानंतरचा साहेब अजून एक मुद्दा आहे की आता जे उपोषणाची जी वेळ आली एवढ्या याच्यानंतर की आमच्या झालेल्या एका जनरल बोर्डाच्या मीटिंग मध्ये नगरसेवकांच्या की डिसेंबर महिन्याच्याच मीटिंग मध्ये भविष्यातील पाणी टंचाई बाबतचं जे काय आम्ही सर्वांनी मिळून नगरसेवकांनी आमच्या सभागृहामध्ये नगराध्यक्ष नगरसेवक सर्व सहकारी कर्मचारी वृंद यांनी सर्व मिळून जो आम्ही या पाणी टंचाईला तोंड देण्याबाबतच्या ज्या काय योजना आखल्या होत्या त्या संपूर्ण योजना लेखी आम्ही पाटबंधारे विभागाला कळवल्या असतील आमच्या प्रशासनाने आणि त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भामध्ये पाटबंधारे विभागाने MSCB विभागाने तहसीलदार साहेब यांनी पोलीस स्टेशन विभागाने आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करावं पिण्याच्या पाण्यासंदर्भात. कारण जुन्नर शहर जवळपास 25 ते 30,000ची लोकसंख्या असलेलं गाव आहे आणि या ठिकाणी पाण्याची जर समस्या भेडसावली तर ते योग्य राहणार नाही की धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशा प्रकारचं चित्र निर्माण झाल्यानंतर ते अतिशय दुर्दैव असं म्हणायला लागेल शहराचं. आपला पाणी साठा राखीव आहे, आपण जे मागतोय ते आपल्या हक्काचं पाणी मागतोय आणि आम्ही ज्या वेळी काय पत्रव्यवहार पाटबंधारे विभागाला करू तर त्यांनी सन्माननीय त्यांना ठीक आहे ते मोठ्या जबाबदारीत आहेत, जबाबदारीच्या पदावर आहेत, परंतु तात्काळ आमच्या पत्रव्यवहाराला त्यांनी दखल घेऊन योग्य तो पत्रव्यवहार आमच्याशी तात्काळ करावा. भलेही पत्रव्यवहाराला उशीर लागत असेल तर भ्रमणध्वनीवरून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांशी किंवा सन्माननीय नगराध्यक्ष असतील त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा. याबाबत आचारसंहिता असल्याबाबत आम्हाला या ठिकाणी जे सांगण्यात येतं तर मी पुनश्च एकदा सांगतो की पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. आचारसंहिता आहे परंतु पाणी तर शहरवासियांना द्यायला लागणार आहे. त्याच्यामुळे कोणाला काय कारवाई करायची, कोणाला गुन्हे दाखल करायचे आम्ही या ठिकाणी सर्व नगरसेवक या ठिकाणी सक्षम आहोत. आणि यानंतर या ठिकाणी कोणत्या अधिकारी तुम्हाला वाटले तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातात? एक प्रशासन विभागातील जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी आहेत, त्यांचं नाव सांगून त्यांचे आम्ही सगळ्यांचा आदर करतो आणि त्यानंतर आपण जर साहेबांची मीटिंग बसतील जेव्हा त्यावेळेस आम्ही सांगू इथे. आणि एक अधिकारी आहेत की जे कालपासून नगराध्यक्षांची 3 वेळा नगराध्यक्षांनी फोन लावलाय तरी सुद्धा अजून त्यांचा फोन त्यांनी रिसिव्ह केलेला नाही आणि त्याबाबत नगराध्यक्ष म्हणजे 30,000 लोकसंख्या असलेल्या नागरिकांचा जनसेवक लोकप्रतिनिधी जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याला 3 वेळा फोन लावतो, अहो किमान एवढं तर तुम्ही गरजे घ्या. हे सन्माननीय जुन्नरचे तहसीलदार आहेत, त्यांना काल आम्ही 3 वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन 1 तास बसलो पण सर्व नगरसेवक या ठिकाणी आणि आम्ही ही सगळी समस्या सांगितली. पण त्यांचे ट्रेनी तहसीलदार मॅडम तिथं कोण हजर होत्या, त्यांचं नाव या ठिकाणी मी आता सांगू शकत नाही. तर त्यांना आम्ही सांगितलं की साहेब आल्यानंतर जर कधी साहेबांचं काय याबाबतचं म्हणणं असेल तर तुम्ही आम्हाला तासाभरात 2 तासात कधी बोलून घ्या, आम्ही चर्चेला तयार आहोत. आणि आतापर्यंत माझ्या हिशोबाने नगराध्यक्षांच्या मला मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंतही त्यांनी साधी विचारपूस सुद्धा काही केलेली नाहीये आणि याचा आम्हाला अतिशय दुःख आहे, खंत आहे. म्हणून या ठिकाणी आज आम्ही असं उपोषण करण्यात आणि भविष्यातही अजून आता हा मार्च फक्त अर्धा संपतोय, अजून मार्च आहे, आता एप्रिल आहे, मे, जून आहे. जून एंडिंगला कुठेतरी पावसाची व्यवस्थित सुरुवात होते म्हणजे जवळपास 2.5 ते 3.5 महिने आणि मध्यंतरीची कडक आचारसंहिता म्हणजे आताचे फक्त इलेक्शन डिक्लेअर झाले. मग आता जेव्हा इलेक्शन वाजायला लागेल सगळं त्यानंतर हे सगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना जबाबदारी त्यांच्या निवडणुकीची असेल त्यावेळेस आम्हाला कोण भेटतंय नाही भेटत. त्याच्यामुळं आता आमची मागणी आहे की सविस्तर आम्हाला सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लेखी आमच्या असलेल्या हक्काच्या पाण्याबद्दल या ठिकाणी लेखी द्यावं. पाटबंधारे विभाग असेल जे काय ज्यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी जुन्नर शहराच्या पाण्याच्या बाबतचे जे काय आमच्या समस्या असतील ते जाणून घेऊन त्याचं निराकरण करावं. की या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवकांचा या ठिकाणी गट आहे, याबाबत आम्ही चर्चा करत असताना सर्व सहकारी आम्हाला पाहिजे तेव्हा मदत करतात. परंतु आमचं हे ठरल्यानंतर समीर, मी
आम्ही ठरल्यानंतर जवळपास शिवसेना आमच्या असलेल्या गटाच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषण करावं असं आम्ही या ठिकाणी ठरवलंय. आणि या संदर्भात माझ्या नगरपालिकेच्या या ठिकाणी मी विनंती करतो की माझ्या सर्व नगरसेवकांनी, नगराध्यक्षांनी, त्याचप्रमाणे जुन्नर शहरातील सर्व नागरिकांनी, माता भगिनींनी आमच्या उद्याच्या होणाऱ्या उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा द्यावा, आम्हाला सहकार्य करावं, त्या ठिकाणी येऊन आम्हाला पाठिंबा द्यावा असं या ठिकाणी मी सर्व शहरवासियांना आव्हान करतो. बंधाऱ्यावर आमच्या हक्काचं पाणी सोडलं जातं. पाणी देण्याला पाटबंधारा विभागाचा विरोध नाही. त्या ठिकाणी जे काय पाण्याचा गैरवापर होतो, जी पाण्याची चोरी होते, ते पाणी त्यांनी जर आम्हाला 20 दिवसात पुरवठा होईल शहराला एवढं सोडलं तर ते फक्त 5 दिवस पुरतं. आणि जे काय टेक्निकल प्रॉब्लेम याबाबतचे येतात ते स्थानिक संस्थांचे येतात, जसं पोलीस स्टेशन, MSCB, पाटबंधारे. त्यामुळे आमचं पाणी ज्या दिवशी ते सोडायला, आमच्या हक्काचं पाणी देण्यासंदर्भात ते ज्या दिवशी नकार देतील त्या दिवशी निश्चितपणे आमचे राज्यमंत्री असलेले शिवतरे साहेब यांच्याकडे निश्चितपणे आम्ही धाव घेऊ. आमदार साहेबांकडे याबाबत तक्रार करू. आमचे मार्गदर्शक आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना याबाबतचे आम्ही काय असतील ते योग्य आम्हाला सहकार्य करण्याबाबतच्या मागण्या करू. त्यामुळे हे जे काय आता पाणी न येण्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपल्या लोकल लेवलचे समस्या झालेल्या आहेत. त्या जर सुटल्या तर जवळपासचे बरेच प्रश्न सुटले. पाण्यासाठी, कारण की जुन्नर शहराला गेले 3 दिवस पाणी पुरवठ्यापासून जुन्नर शहर वंचित आहे. याचा सर्वात जास्त त्रास हा महिला वर्गाला होतोय. एवढ्या उन्हात महिला वर्गाला पाण्यासाठी वन फिरावं लागतंय. पाटबंधारे विभाग असेल, तहसीलदार कार्यालय असेल, फोन केल्यानंतरही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही किंवा पाण्याच्या बाबतीत टाळाटाळ केली जाते. तर आमची एवढीच मागणी आहे की महिलांना जो त्रास होतोय त्या त्रासातून त्यांची मुक्तता व्हावी यासाठीच आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार आहोत. आणि तहसील कार्यालय असेल किंवा पाटबंधारे विभाग असेल यांनी त्याची लवकरात लवकर दखल घेऊन हा जो प्रश्न आहे तो सोडवावा अशी मी त्यांना विनंती करतो. पक्षीय लेवलवर आपण ठेवलेला नाहीये. जुन्नर शहरातले सुजाण नागरिक म्हणून आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर आलेलो आहोत. कोणत्या पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून नाही. तर शहरात भविष्यात तुम्हाला मी सांगितलं की 3 महिने पुढीलच्या नियोजनासाठी आजच आपल्याला त्याची लेखी जे काय आपले प्रश्न आहेत त्याची सोडवणूक करून घ्यायची आणि त्या माध्यमातून सर्व शहरवासियांच्या समोर आम्ही कोणत्याही प्रकारचं बोलणी करत असताना सर्वांच्या समोर किमान इन कॅमेरा या सगळ्या गोष्टी घडतील, जेणेकरून लेखी घडतील, जेणेकरून पुढच्या 3 महिन्यामध्ये पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकार्यालय, पाणी प्रश्न संदर्भात असलेला विभाग, हे सर्व जे काय घडेल ते सर्व तुमच्या निदर्शनास आणले जाईल. तहसीलदारांनी पाटबंधारे विभागाशी काय संपर्क साधलाय का? त्यांनी काय साधला त्यांनीच आमच्याशी साधला. आम्ही कुठून सांगायचं, त्यांनी काय सांगतच नाहीये, फोन रिसिव्ह करत नाहीये. त्यांचं कोणतं लेखी आमच्याकडं काही माहिती पुरवलेली नाहीये. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारची जबाबदारपणे जी माहिती द्यायला पाहिजे ती कोणतीही माहिती त्यांच्याकडनं मिळत नाहीये. म्हणून आम्हाला